Cancer Healer Center, a new beginning. माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा दुपारपासून बेपत्ता. ऋषिराज सावंत दुपारी पुणे विमानतळावर दिसल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थ निवासस्थानी तासभर खलबतं. महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता, तर अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार केलं जाणार अशी चर्चा. राज ठाकरेंच्या सोबतची भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री झाल्यावर राज ठाकरेंनी मला घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं, त्यानुसार मी भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश. एकनाथ शिंदेंना मात्र स्थान नाही. शिंदेंवर आपत्ती ओढवल्याची विरोधकांची खोचक टीका. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील. नाशिकमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा, तर वेगळ्या पक्षासाठी पंकजांना आमच्या शुभेच्छा. राऊतांची प्रतिक्रिया. आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल, पंकजा मुंडेंचा सुरेश धसांना इशारा. तर पंकजा मुंडेंनी शिट्टीवाले आणि घड्याळवाल्यांवर प्रेम करावं. भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्रेम करायला मी काफी आहे. सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर पलटवार. तुमच्या मागण्या ऐकून मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य. मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. विविध कामांसाठी भेट घेतली. चर्चा काय झाली हे माध्यमांसमोर सांगणं योग्य नाही. भेटीनंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये केजरीवाल हरले तर काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली. ठाकरेंची नाव न घेता अण्णा हजारे यांच्यावर टीका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरची माफी. वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरतात. सोलापूरकरच्या नव्या दाव्याने वाद. पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवली. राहुल सोलापूरकरला कोल्हापूरच्या चपलेनं हाणावं लागेल. राहुल सोलापूरकरने महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा आज ना उद्या पोलीस बंदोबस्त कमी होईल. जितेंद्र आव्हाडांचं सूचक वक्तव्य. आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबादियाने माफी मागितली. इंडिया स्पॉट लेटेंट मधील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मागितली माफी. तर समय रैना, रणवीर अलाहाबादिया विरोधात तक्रार दाखल. मुंबई पोलिसांकडून चौकशी. उद्यापासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात. परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार. तसेच गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार. महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती. Cancer Healer Center, a new beginning.